नमस्कार. मी मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग आज बनवूयात चतुर्थी स्पेशल आलू साबुदाण्याचे वडे. त्यासाठी मी 2 कप साबुदाणा भिजत घातलेला आहे. ते आपल्याला 2 तास भिजत घालायचं आहे, 2-3 तास. त्यानंतर मी घेतलेले आहेत 2 आलू. छान असे आपल्याला आलू वरचं सालपट जे आहे ते खिसून घ्यायचं आहे. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि उकडायला ठेवायचे. त्यानंतर मी घेत आहे 3-4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर. हे मी मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. त्यानंतर माझा साबुदाणा जे आहे ते भिजून तयार झालेलं आहे. चला तर मग आपण बॅटर तयार करूयात. त्यासाठी सर्वप्रथम मी साबुदाणा काढून घेतलेला आहे. आलू पण उकडलेले आहेत, मस्त गरम लागत आहेत, वाफा येत आहेत त्याच्यातून. त्यानंतर मी टाकलेली आहे चटणी आणि कोथिंबीर एकत्र वाटलेलं. त्यानंतर मी घातलेलं आहे सेंधी मीठ, ते चवीनुसार आहे. त्यानंतर 1 चमचा मी घातलेला आहे दाण्याचं कूट. सेंधी मीठ आणि जे दाण्याचं कूट आहे ते तुम्ही जसं लागेल तसं वापरू शकता. छान असं माझं बॅटर जे आहे चिकट झालेलं आहे, मस्त वड्या पडत आहेत. चला तर मग आता आपण तेलामध्ये वडे सोडून घेऊयात. मस्त असं आपल्याला लाल क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. छान असा ब्राऊन कलर आला की आपण काढून घेणार आहोत. जास्त पांढरे तळल्याच्या नंतर ते मधून शिजल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्यायची आहे आपल्याला. वरून लाल झाले की आपण पलटून घेणार आहोत बाजू. मी काट्याच्या चमच्यानं जे खाली चिटकलेलं आहे त्याला अगोदर सोडून घेत आहे. खूप छान असे क्रिस्पी बनतात, अजिबात तेलामध्ये फुटत नाहीत. हा मस्त छान असे लाल लाल झालेले आहेत. खूप छान तळलेले आहेत. मेन म्हणजे असे एकमेकाला चिटकलेले नाही आहेत. खूप छान झालेले आहेत आणि फुगले पण आहेत. चला तर मग मी दुसरे वडे टाकत आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे वडे आवडले असतील तर लाईक करा. आणि तुमच्याकडं कशी पद्धत असते बनवण्याची ते कमेंट करून सांगा. आपण नेक्स्ट टाइम तसे बनवूयात. माझे व्हिडिओ आवडतात का कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त असे आपले वडे तळून झालेले आहेत. तर आमच्याकडे जास्त माणसं खाणारे असल्यामुळे मी वडे हे जास्त बनवत आहे. खूप झालेले आहेत वडे. मला वाटलं नाही इतके जास्त होतील. मी 2च कप घेतलं होतं शाबू, पण छान मस्त झालेले आहेत. खूप असे टम फुगत आहेत, मधून पण असे तळल्या जात आहेत. मेन म्हणजे हे तेल पेत नाहीत. वडे म्हणल्याच्या नंतर आपल्याला वाटते की खूप तेल पेतात काय, पण अजिबात तेल पेलेलं नाही आहे माझ्या वड्यानं. मी सुरुवातीला जेवढं तेल होतं तेवढंच शेवटपर्यंत पण आहे. मस्त झालेले आहेत वडे. चला तर मग या खायला वडे. मी छान अशी डिश जी आहे ते तयार करून घेत आहे. मस्त दही घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याची चटणी आहे, त्यासोबत 2 हिरव्या मिरच्या. धन्यवाद.